मला जेवढं सुचलं आणि कळलं लक्षात आलं तेवढं मी घेऊन आले आणि अगदी महागड्या गोष्टी नाही घेऊन आली आहे पण प्रत्येकाच्या गरजेला उपयोगी पडतील अशा सगळ्या गोष्टी घेऊन आले आहे। आजी एकदा चेक करून घ्या ना, म्हणजे काही राहिलं असेल तर मला सांगा, मी परत एखादी फेरी मारून येईन। काय झालं, बोला ना काहीतरी। बघितलंच पिंट्या, काहीही सांगावं लागत नाही स्वानंदीला, म्हणजे स्वतःहून विचार करून आणि मुख्य म्हणजे आनंदाने करते सगळं। अगं स्वानंदी, महाग आणि स्वस्त असं काही नसतं, भावना महत्वाची आहे, हेतू महत्वाचा आहे। बघ पिंट्या, दरवर्षी ना आपण एकसारख्या 50 वस्तू घेतो आणि आपल्या स्टाफ मध्ये वाटतो, पण हिनी बघ म्हणजे आपल्या स्टाफ मेंबर्सला प्रत्येकाला काय हवंय काय नकोय कशाची गरज आहे ते सगळं बघून आणि ठरवून सगळ्या वस्तू आणल्यात तिने। किती करते ना आपल्या स्टाफसाठी। तुला सांगते स्वानंदी, ह्या वर्षीचा रंगपंचमीचा सोहळा ना आपल्या स्टाफच्या लक्षात राहण्यासारखं होणार आहे आणि सगळं क्रेडिट तुला आहे बरं का। अहो मला कुठलं क्रेडिट, आजी आपल्या सगळ्यांचे तर हात लागलेत। अहो स्वानंदी मॅडम, आजी कॉम्प्लिमेंट देते ना, तर ती घ्या। थँक्यू आजी। हे ना असं असं क्रेडिट घेता यायला पाहिजे। मी बघा कसं पिंट्या थँक्यू म्हणाली ना ती, हे तुम्ही असं मला बोलू देत नाही ना मध्ये मध्ये, हे मला अजिबात आवडत नाही। एवढं बोलून देतो ना, नशीब समज तू। आणि आता तिच्याबद्दल बोलतोय ना, स्वतःबद्दल काय बोलायचं नाहीस तू। बरं चुकलं माझं, बस चुकलंच। आणि पटलं मला। स्वानंदी मॅडम या सगळ्या गोष्टी अतिशय विचारपूर्वक प्लॅनिंगनी करतात, हे मी बघितलंय, एकदा नाही अनेकदा बघितलंय आणि जे आवडतं मला। म्हणजे स्वानंदी आवडते ना तुला? आजी मला पण आवडते, खूप गुणी आहे ना। हा गुणी आहेत म्हणजे तशा त्या, म्हणजे जमतात त्यांना गोष्टी, म्हणजे बऱ्याच जमतात गोष्टी। हा गुड, पण मी विशेषतः त्यांच्या प्लॅनिंग बद्दल बोलतोय, जे त्यांना चांगलं जमतं, जे मला आवडतं असं मी म्हणालो। चला मी येतो। चला म्हणजे सुश, हे बघ, हे ऑर्गॅनिक कलर्स आहेत, कॅन यू इमॅजिन किती सॉफ्ट आहेत ना। आणि यावेळी ना आपल्याला युनिक कलर्स मिळालेत ना, किती मस्त आहे कलर। पण मला हा कलर नको लावू। हा येल्लो लाव। आता तर मी तुला आज कलर लावेन बघ। अरे अरे आणि सुश ऐक, यावेळी आपण या रंगपंचमीला फॅमिलीतल्या सगळ्या मेंबर्सनी सेम कलरचे कपडे घालायचे, ओके? व्हाईट कलरचे टॉप्स आणलेत, एक सेकंड ना। तुला खूप आवडेल बघ सुश। तू चॉईस केलंस? नाही, तिने चॉईस केले म्हणून। दिस इज फॉर यू। नाईस, थँक्यू सो मच। ऍक्च्युली आपण करूयात यार, कारण हा लग्नानंतरचा आमचा पहिला रंगपंचमीचा सण आहे। वा 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 वा, झालं का? पुन्हा पैसे जवळ आलीस? अरे पैशाची किंमत करायला कोणी शिकवलंच नाहीये का आपल्याला? आई प्लीज, अगं सण आहे आज। काल नव्हता? आई आई ऐका ना, कालच्यासाठी खरंच खरंच खूप सॉरी आहे मी, पण प्लीज आपण कालच्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करूयात प्लीज। आई प्लीज, आता सण आहे आणि आपण तो छान सेलिब्रेट करूयात ना, म्हणूनच आई आम्ही सगळी शॉपिंग केली। बघा ना किती छान आहे ना सगळं। आई प्लीज लेट बायगॉन्स बी बायगॉन्स ना, आपण छान सगळं सेलिब्रेट करूयात ना आई। यू नो व्हॉट सुष्मिता, आमच्या घरी पिंट्या दादा या सणाच्या दिवशी बाकी सगळ्या स्टाफसाठी एक इव्हेंट ऑर्गनाईज करतो, त्यामुळे एक काम कर, तू ना गळ्यामध्ये असा एक मोठा बोर्ड लटकाव, म्हणजे तुला सतत लक्षात राहील तू अधिरा सरपोतदार आहेस, राजवाडे नाहीस। जरा सरपोतदारांसारखा अंथरूण बघून पाय पसरायला शिका, जेव्हा बघावं त्यावेळेला बस आला पैसा केला खर्च, आला पैसा केला खर्च। पैशाची काटकसर करायला तुम्हाला कधी जमणार आहे, कधी शिकणार आहात देव जाणे। आई ऐका ना, तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ।
आत्तापासून बाबांचा वाढदिवस, होळी, रंगपंचमी, दिवाळी, पाडवा या सगळ्या गोष्टी मी हँडल करेन. ओके? आणि कालसाठी खरंच सॉरी आई. हॅपी रंगपंचमी. अरे हे काय रोहन, बघा तुझी बायको तुला मी आधीच गेली खेळायला. अगं इथे गेलीये इथे. हाय, हाय, तू कोण? मी शर्वरी. पुरणपोळ्यांचं सॅम्पल घेऊन आले होते. राजवाडे आजींना ऑर्डर द्यायचे ना, त्यासाठी. अगं लग्नाचं वय झालंय तुझं आणि तू लग्नासाठी जेवणाच्या ऑर्डर्स घेत फिरतीयस. एक्सक्यूज मी. म्हणजे मुलांशी कसं वागायचं त्याचं ट्रेनिंग देऊ शकतो मी तुला. म्हणजे माझ्याकडे खूप चांगली स्थळ आहेत, खूप चांगली मुलं आहेत. हवं तर मी रेफरन्स पाठवू शकतो. काही गरज नाही, मी 24 तास तेच करत असते. तू कशाला याच्यामध्ये पडतो? तुझं एवढंसा छोटासा मुलगा आहे. जा खेळायला जा जा. ओ बाई, मदत करतोय ती घ्या, कोणाची पण मदत करत नाही मी. हो का? मी बोलते अरे त्यांच्याशी. पमाताई ना, मला आजी म्हणाल्या होत्या या या ये ग. जा खेळ जा. या आजी, कशात तुम्ही? छान छान छान. या बसा ना. आजी नमस्कार. सुखीरा सुखीरा. बस बस. हो ग सुखीरा, बस बस बस. बस बस. स्वानंदी, ही पमा म्हणजे अगं प्रमिला परब. गेली कित्येक वर्षांना केटरिंगचा बिझनेस करते ही. आणि पिंट्याला ना हिच्या हातचं जेवण खूप आवडतं बरं का. पमा ही ना स्वानंदी म्हणजे पिंट्याची बायको, माझी नातसून. आजी, आता माझ्या मुली पण मला मदत करतात हा. म्हणजे मोठी आसावरी आणि ही शर्वरी, या दोघी जणी मदत करतात. अजून 2 आहेत, अनुश्री आणि मयुरी, त्या अजून लहान आहेत. तर या दोघींसाठी मी स्थळं बघतीये. तुम्ही समरदादांना सांगा ना, त्यांच्या ऑफिसात कोणी अशी चांगली मुलं असतील, म्हणजे असं ते अकाउंटंट वगैरे असतात, कॅम्प्युटरवरती काम करतात. हा कॉम्प्युटर. हा तेच ते. म्हणजे कळलं ना तुम्हाला, असं चांगली मुलं कोण असतील ना, तर दादांना सांगा जरा बघा. अगं हो सांगेन, नक्की सांगेन, तू नको काळजी करूस. आणि तुझ्या मुलींना ना चांगलीच घरं मिळतील. स्वामी, तुम्ही टेस्ट करून बघा ना.